दिल्लीसोबत मुंबईची सुद्धा जी हवेची गुणवत्ता आहे ती दिवसेंदिवस खालवत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळतात। मुंबईतील सर्वाधिक खराब हवा हाच बीकेसीमध्ये पाहायला मिळते। बीकेसीमधील जी खराब हवा आहे ही 192 अंकांवरती येऊन टेपलेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत जर पाहायला गेलं तर 100 ते 150च्या दरम्यान जो अंक असतो IQचा त्या दरम्यान जो हवा असते ती योग्य असते। मात्र जर पाहायला गेलं तर हे संपूर्ण जो स्टेटस आहे तो पुअर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। बीकेसीमध्ये 192 अंक, बोरिवली ईस्ट आणि छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट परिसरात 183 अंकांवरती आहे, तर बोरिवली ईस्ट भागात हीच हवा ही 165 अंकावरती असल्यामुळे एकंदरीत जर मुंबईचा विचार केला असता तर ही हवा ही मुंबईसाठी खराबदायक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गेल्या काही दिवसापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वच्छ मुंबई अभियानांतर्गत रस्ते साफ करणे किंवा इतर स्वच्छतेच्या ज्या सुविधा आहेत त्या महानगरपालिकेच्या मार्फत केल्या जातात। महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते वेगवेगळ्या स्तरावरती स्वच्छता केली जाते। मात्र जर पाहायला गेलं तर मुंबईची जी हवा आहे ती 200च्या वरती गेलेली होती, ती काहीशी खाली असली तरी जो स्टेटस आहे तो सुद्धा अजून सुद्धा खराब असल्याचं आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे येणाऱ्या काळात ही हवा अजून सुद्धा योग्य स्तरावरती येऊन ठेवणं गरजेचं आहे, कारण बीकेसी भागात जो संपूर्ण धुलीकरण उडतात त्याचा त्रास आणि संपूर्णच मुंबईतील हा खराब हवामानाचा त्रास हा मुंबईकरांना होऊ लागलेला आपल्याला पाहायला मिळतोय। वडोदरा हरी नेगी सोबत नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।